हाय एव्हरीवन, वेलकम टू टुडे सेशन. हो ना. तर आपला जो आजचा सेशन आहे तो आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स वरती. तर सेशन सुरू करण्याच्या आधी जसं सगळ्यांना माहिती आहे की आपली ड्रिल असते, हो ना, की मला माझं इन्फॉर्मेशन सांगावी लागते. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटीचा थर्ड इयर बीटेक स्टुडंट आहे, कम्प्युटर सायन्सचा. तर हे झालं छोटंसं इन्फॉर्मेशन माझ्याबद्दल आणि आपण टॉपिक वरती येऊयात, आपलं जो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, राईट. तर आतापर्यंत आपले ह्या टॉपिक वरती 4 सेशन झालेले आहेत आणि या सेशन्स मध्ये आपण आपलं एक्सरसाइज 3.3 सुरू केलंय आणि इनफॅक्ट आपण त्याच्या क्वेश्चन नंबर 20 वरती पोहोचलोय. तर आपल्याला आता जो पुढचे क्वेश्चन्स आहेत आपले 21, 22, 23, 24, 25 आणि जे मिसलेनियस क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. तर मला काय पाहिजे ना आता तुमच्याकडून, की मी एवढे सगळे क्वेश्चन तुम्हाला दाखवलेत करून, हो ना, एक एक गोष्ट आपण सॉल्व्ह केली आहे. तर मी एक्सपेक्ट करतो की जे पुढचे क्वेश्चन्स आहेत यापैकी एक एक किंवा दोन दोन क्वेश्चन जे आहेत ना, ते मी मध्ये मध्ये तुम्हाला स्वतःला सांगेल की तुम्ही थोडं ट्राय करायचे स्वतःहून, हो ना. व्हिडिओ पॉज करू शकता जर तुम्हाला जास्त वेळची गरज असेल तर, नाहीतर मी स्वतःहून माझ्यानी तुम्हालाच टाइम देईल क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकतात. काय याच्यामध्ये तुम्हाला कॉस्टचा रेशिओ दिलेला आहे, सॉरी, ठीक आहे. तुम्हाला कॉस्टचा रेशिओ दिलाय, कॉस 4x प्लस कॉस 3x प्लस कॉस 2x आणि खाली दिले साइन 4x प्लस साइन 3x प्लस साइन 2x आणि तुम्हाला तो इक्वल करून दाखवायचा आहे कॉट 3x च्या. तर मी 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला त्यामध्ये स्वतःच थोडं ब्रेन यूज करायचा आहे, तुम्हाला अप्रोच शोधायचा की काय करू शकता आणि ते झालं की नंतर मी डिस्कस करेलच इनफॅक्ट. ओके. तर किती 2 मिनिटाचा टाइम आहे तुमच्याकडे. ट्राय करा, फक्त बघा, विचार करा की काय आन्सर असू शकतं किंवा आपण काय अप्रोच घेणार आहोत, हो ना. आणि मी याच्यासाठी सांगतोय कारण चला आपण डिस्कस करू, पण जेव्हा खरं तर हो ना, प्रत्येक तुम्ही पेपर लिहिणार असता तर ना मी मदत करायला किंवा ऍज इट इज फार क्वेश्चन असतील, हो ना, पण तिकडे आपल्याला स्वतःहून ट्राय लागणार आहे. ओके. तर ती जी थिंकिंग आहे ना ती मला डेव्हलप करायची तुमच्यामध्ये. ओके. तर ट्राय करा स्वतःहून. ज्यांचा आन्सर येईल वेल अँड गुड, खरंच. ज्यांच्याकडनं नाही येणार आहे ठीक आहे, तुम्हाला अजून मेहनत घ्यावी लागेल, अजून ट्राय करावं लागेल. ओके. 1 मिनिटाचा टाइम आहे, ट्राय करा क्वेश्चन सॉल्व्ह करायला. चालेल. तर मी एक्सपेक्ट करतोय तुमच्यापैकी काही काहींचं सॉल्व्ह करून झालं असेल. ज्यांचं झालं असेल स्वतःहून सॉल्व्ह करून त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचंय की सर क्वेश्चन नंबर 21 स्वतःहून सॉल्व्ह केलाय, झालाय. ओके. ज्यांचं नाही झालंय बाकीच्यांसाठी आता हे बघा, इकडे नोट करायचंय. जी सेंट्रल टर्म आहे आपली काय आहे ती 3x आहे. इथे पण काय आपल्याकडे 3x आहे. बाकी दोन टर्म्स काय आहेत 4x आणि 2x. तर काय म्हणू शकतो आपण याला, हे तुमचं आहे 4x प्लस 2x अपॉन 2 टाईपची सेंट्रल टर्म जी आहे. तर काय करणार मी, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म, हो ना, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म यांना मी क्लब करेल. ओके. यांना दोघांना क्लब करेल मी. तर काय येणार आहे माझ्याकडे येईल कॉस 4x प्लस कॉस 2x प्लस कॉस 3x. ठीक आहे. लिहिताना तुम्हाला दाखवायचंय तिथे एक्झाम मध्ये की हो मी ह्या दोन टर्म्सला क्लब केलंय आणि हे जे माझे दोन टर्म्स आहेत मी यांच्यावरती फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. ओके. तर काय आता परत या पॉइंटला आलो की सेम प्रोसेस फॉलो होईल. बरोबर. काय प्रोसेस फॉलो होते, कॉस ए प्लस कॉस बी साइन ए प्लस साइन बी, हो ना. सगळ्यांना तर फॉर्म्युला पार्ट सुद्धा झाले असतील. आता कॉस ए प्लस कॉस बी काय असतं, कॉस ए प्लस कॉस बी असतं 2 टाइम्स कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आणि साइन ए प्लस साइन बी काय असतं, साइन ए प्लस साइन बी येतं आपलं 2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. तर सिम्पली याचं एक्सपान्शन जो आहे तो लिहिणार आपण. तर काय येतं आपल्याकडे, येतं 2 कॉस 4x प्लस 2x बाय 2 इंटू
कॉस ऑफ 4x मायनस 2x/2 प्लस कॉस 3x, हो ना, जी आपली ही टर्म आहे, हिला विसरायचं नाहीये. ओके, ती कॅरी फॉरवर्ड होईल पुढे. आणि दुसरं काय, दुसरं आहे 2 टाइम्स साइन ऑफ 4x प्लस 2x/2 इंटू कॉस ऑफ 4x मायनस 2x/2 प्लस साइन 3x. आता नोट करा, इकडे कॉस 4x मायनस 2x/2 कॉस 4x मायनस 2x/2 ही कॅन्सल करू शकतो का आपण? नाही करू शकत. का कॅन्सल नाही करू शकत? कारण इकडे आपल्याकडे प्लस आहे. ठीक आहे, तर काय लिहिणार आपण? सिम्पलीला सिम्प्लिफाय करणार. ओके, सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. तर काय येणार इकडे इक्वेशन येईल? 2 cos 3x cos x प्लस cos 3x अपॉन 2 टाइम्स sin 3x sin x प्लस sin 3x. युजली बाकीच्या क्वेश्चन मध्ये एवढं केलं आपण तर आन्सर तर येऊन जातो, हो ना. आता याच्यात काय डिफरन्स आहे ते बघतोय आपण, बरोबर. आता काय करता येणार इकडे, हे नोट बघा, cos 3x cos 3x sin 3x sin 3x. काय करू शकतो, टर्म आपण कॉमन घेऊ शकतो. तर काय लिहिणार मी? cos 3x इंटू 2 cos x प्लस 1 अपॉन sin 3x इंटू 2 sin x प्लस 1, बरोबर. ओके मुलांना, हे बघा इकडे गडबड झाली ना आपली. इथे येणार cos x, तर इकडे पण आतमध्ये येणार 2 cos x प्लस 1 cos x प्लस 1 कट. आन्सर काय उरला? कॉस अपॉन साइन उरला cot 3x, जो काय आपला, जो आहे आपला RHS. म्हणून आन्सर झाला आपला प्रूफ. ओके, क्वेश्चन नंबर 21 सॉल्व. मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 22 वरती. मी हलकस झूम करतो इथे. ओके चला, क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतोय? क्वेश्चन नंबर 22 मध्ये मला दिले cot x इंटू cot tx मायनस cot 2x इंटू cot 3x मायनस cot 3x इंटू cot x, आणि काय म्हणतंय की हा इक्वल टू 1 आहे. आता नोट करा, आपल्याकडे याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. एक आहे आपल्याकडे cot x आहे, एक आहे आपल्याकडे cot 2x आणि एक आहे आपल्याकडे cot 3x. आणि जी डबल प्रॉडक्ट्स होत आहेत राईट, एका सायक्लिक फॉर्म मध्ये, हो ना. आधी cot x आणि cot 2x ची जोडी लागली, ते मायनस cot 2x आणि cot 3x ची जोडी लागली, आणि ते मायनस cot x आणि cot 3x ची जोडी, राईट. तर एक सायकल चालू आहे आपली, cot 2x cot 3x cot 3x आणि cot x. ठीक आहे, तर याला आपल्याला काय म्हणायचे, हे इक्वल टू 1 दाखवायचंय. तर काय करता येणार त्याच्यामध्ये, आपण LHS ला कन्सिडर करतोय राईट. तर मी माझ्याकडे जे पण कॉमन टर्म्स असतील मी त्यांना क्लब करतो राईट, दोन दोनच्या पेअर मध्ये. तर काय लिहिता येणार मला? cot x इंटू cot 2x मायनस, आता cot 3x ला मी घेतलं कॉमन, तर काय लिहिणार मी आतमध्ये? मला लिहिल cot 2x प्लस cot x. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत काय केलं? सिम्पली cot 3x ला कॉमन घेतला मी. आता cot 3x ला मी काय स्प्लिट करू शकतो? cot 2x प्लस x करू शकतो मी, राईट. तर काय येणार माझ्याकडे इकडे? cot x इंटू cot 2x मायनस cot ऑफ 2x प्लस x इंटू cot 2x प्लस cot x. ठीक आहे, आता काय झाला, हा जो टर्म आहे cot a प्लस बी, तो फॉर्म्युला यूज करणार मी. cot a प्लस बी काय असतो? cot a प्लस बी असतो आपला cot a cot b मायनस 1 अपॉन cot a प्लस cot b. ओके, तर काय करायचंय मला? सिम्पली हा पार्ट मध्ये मी त्याला सबस्टिट्यूट करेल. ओके, तर काय येणार? सबस्टिट्यूट केलं तर माझ्याकडे आन्सर येईल cot x cot 2x मायनस cot 2x cot x मायनस 1 अपॉन cot x प्लस cot 2x, बरोबर, इंटू काय माझ्याकडे cot 2x प्लस cot x. नोट करा काय होणार आहे, कॅन्सल झाले टर्म्स. काय उरलं मग? सिम्पली उरलं माझ्याकडे cot x cot 2x मायनस cot x cot 2x मायनस 1, आणि मायनस ऑफ मायनस 1 येईल बेसिकली राईट. हा मायनस आहे, याला लागला, हा मायनस झाला, हा मायनस प्लस झाला. आन्सर काय उरला आपल्याकडे? प्लस 1, हो ना. प्लस 1 म्हणजे झाला आपला RHS. क्लिअर आहे सगळ्यांना? सोपा होता क्वेश्चन. चला, व्हेरी गुड. मूव्ह करूयात पुढच्या क्वेश्चन वरती, हो ना.
कुठे पोहोचलो आपण? पोहोचलोय क्वेश्चन नंबर 23. ओके, क्वेश्चन नंबर 23 काय आपला? क्वेश्चन नंबर 23 आहे tan 4x विच इज इक्वल टू 4 tan x इंटू 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस 6 tan स्क्वेअर एक्स प्लस tan ची पॉवर 4x. ठीक आहे. आता मुलांना हे बघा, या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय केलं, आपल्याला लेफ्ट हँड साईडला फक्त तर tan 4x दिली आहे आणि ती आपल्याला सांगायची आहे की ती राईट साईडला जेवढं मोठं एक्सपान्शन आहे, जी एवढी मोठी व्हॅल्यू आहे त्याचा इक्वल सांगायची आहे. तर काय करता येतं आपल्याला आता हे बघा, जो लेफ्ट साईडला माझी टर्म आहे tan 4x ची, मी त्याला स्प्लिट करू शकतो. मी त्याला लिहू शकतो मे बी tan ऑफ 2 इंटू 2x. बरोबर. मग आता मला tan 2a चा फॉर्म्युला माहिती आहे. मी 2x जो आहे माझा, मी त्याला एका इंडिव्हिज्युअल अँगल सारखं कन्सिडर करेल. मग मला tan 2a चा फॉर्म्युला माहिती आहे. बस सिम्पली तीच गोष्ट करायची आहे. मग आपण सिम्प्लिफिकेशन, एलसीएम, सिम्प्लिफिकेशन वगैरे करून आपण ट्राय करू की ते आपल्याला कुठे घेऊन जाते. ओके, चलो. तर काय बोललो मी, tan 4x जो आहे आपल्याला काय लिहायचं याला आपण लिहू शकतो tan ऑफ 2 इंटू 2x. ओके, तर पुढे काय होणार आहे, हा मी जो 2x आहे, मी 2x ला a कन्सिडर केलं सपोज, तर काय उरलं माझ्याकडे, उरलं tan ऑफ 2a. tan 2a चा फॉर्म्युला काय असतो, 2 टाइम्स tan ऑफ a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर a. राईट. तर इथे a काय आपला 2x आहे, तर काय लिहिणार मी, 2 इंटू tan 2x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर ऑफ 2x. ओके, तर आता परत tan 2x जो आहे माझा, इथे सेम फॉर्म्युलामध्ये स्प्लिट करणार मी. काय येईल मग, 2 इंटू 2 टाइम्स ऑफ tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस, आता हा जो स्क्वेअर आहे आम्ही कलेक्टिव्ह या पूर्ण टर्मला लावू शकतो, राईट. तर इथे पण माझ्याकडे tan 2x आहे, सेम फॉर्म्युला यूज होईल माझा. ऑल राईट. तर काय लिहिता येईल डिनॉमिनेटर मध्ये, मला लिहिता येईल 1 मायनस 2 tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स चा होल स्क्वेअर. ओके, आता काय करणार आहे मी, आता मला सिम्प्लिफाय करावं लागेल थोडंसं, हो ना. तर काय येईल, 2 इंटू 2 हे येईल माझं 4 tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन, इकडे काय येणार आहे 1 मायनस 2 tan x चा स्क्वेअर 4 tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर 1 मायनस tan स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे. तर आता काय करता येणार आपल्याला, आपण घेऊयात एलसीएम. ठीक आहे, एलसीएम कसं घेणार आहे ते मी तुला सांगतोय. एलसीएम म्हणजे बेसिकली काही नाही, हीच प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे, हो ना. फॅन्सी टर्म फक्त वापरला काय की सगळेजण कन्फ्युज. ओके, चला बघायचंय. काय आलं, 4 tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स बरोबर अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स चा होल स्क्वेअर मायनस 4 इंटू tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्स चा होल स्क्वेअर. आता नोट करा मुलांना, मी याला थोडंसं अजून जर सिम्प्लिफाय केलं सपोज, हो ना, जे टर्म्स आहेत माझे थोडेफार इकडे तिकडे मी क्रॉस मल्टिप्लाय केले, तर काय उरतं माझ्याकडे सिम्प्लिफाय केल्यावरती, माझ्याकडे राहील 4 tan x, याच्यानी जो स्क्वेअर आहे तो गेला आणि हा टर्म वरती जाईल, तर 4 tan x इंटू 1 मायनस tan स्क्वेअर एक्स, राईट, अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर एक्सचा जो स्क्वेअर आहे ती टर्म ऍज इट इज राहील, मायनस 4 tan स्क्वेअर एक्स राहील. ओके, आता काय करणार मी, 1 मायनस tan स्क्वेअर एक्स जी आहे त्याला मी एक्सपांड करेल. हा जो टर्म आहे माझा 1 मायनस tan स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, त्याला मी एक्सपांड करेल. तर काय येणार आहे, माझ्याकडे येतो 4 tan x इंटू 1 मायनस tan स्क्वेअर एक्स आणि a मायनस बी चा होल स्क्वेअर काय असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab आणि मायनस ही जी टर्म होती ती मायनस 4 tan स्क्वेअर एक्स. तर काय उरलं माझ्याकडे, फायनली माझ्याकडे आन्सर येतोय 4 tan x इंटू 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस 4 आणि 2 6 tan स्क्वेअर एक्स प्लस tan रेस टू 4x. आलं की नाही, फायनली पोचलो RHS वरती.
झाला क्वेश्चन प्रूव्ह. चला, व्हेरी गुड. घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन. चला, क्वेश्चन नंबर 24. काय 24? काहीच नाहीये, इझी एकदम. ठीक आहे, कॉस ऑफ 4x दिलाय. सेम वे मध्ये करायचं जसं आपण टॅन ऑफ 4x ला केलंय ना, सेम वे मध्ये फक्त टॅनच्या जागेवरती काय येणार, इकडे येईल कॉस. ठीक आहे, आणि जो त्या करस्पॉन्डिंग आपला फॉर्म्युला आहे तो चेंज होईल. तर काय होणार इथे, कॉस 4x ला मी लिहू शकतो कॉस ऑफ 2 इंटू 2x. आता मला माहिती आहे की माझा कॉस 2a चा फॉर्म्युला काय असतो. कॉस 2a चा फॉर्म्युला असतो माझा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए. तर काय येणार मी याला, इथे मी लिहिल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर 2x. आता काय फॉर्म्युला यूज करायचा आहे, आता फॉर्म्युला यूज करायचा आहे साइन 2a चा. तर साइन 2a काय, 2 साइन ए कॉस ए, राईट. तर काय होणार आहे, सेम जी गोष्ट आहे आपली ती स्प्लिट होईल. हा जो स्क्वेअर आहे तो होल याला लागेल, राईट. तर काय लिहिता येणार मला, लिहिता येणार 1 मायनस 2 टाइम्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स चा स्क्वेअर. तर काय येणार आहे, हा होईल 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. तर 1 मायनस 2 इंटू 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स which will be equal to 1 minus 8 sin square x cos square x, जो झाला आपला RHS. हेन्स प्रूव्ड. कळलं, किती सोपं सोल्युशन होतं याचं, हो ना. आता फायनली आपण कशावरती पोहोचतोय, फायनली आपण पोहोचतो आपलं जे क्वेश्चन नंबर 25 आहे, जो आहे आपला एक्सरसाइज 3.3 चा लास्ट क्वेश्चन. ओके, तर हा सॉल्व्ह झाला की चॅप्टर ऑलमोस्ट डन, फक्त मोरतात मिसलेनियस क्वेश्चन्स. ठीक आहे, तर चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. मग तुम्हाला मी थोडंसं माझा एक्सपिरियन्स शेअर करेल, पुन्हा मी काय फेस केलं होतं एक्झामच्या टायमाला, आणि ते तुम्हाला कसं हेल्पफुल असू शकतं. ओके, चलो. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, कॉस 6x दिला आपल्याला, राईट. कॉस 6x इज इक्वल टू 32 कॉस 6x प्लस हे बापरे. हे बघा, सेम कॉन्सेप्ट. आता फक्त वरती आपण 2 इंटू 2x स्प्लिट करत होतो, इथे आता आपण स्प्लिट करणार 3 इंटू 2x. ओके, तर काय येणार आन्सर, कॉस ऑफ 3 इंटू 2x. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॉस 3a चा फॉर्म्युला काय असतो. कॉस 3a चा फॉर्म्युला असतो 4 टाइम्स कॉस क्यूब ए मायनस 3 कॉस ए. मुलांना हे बघा, मी हे जेवढे पण फॉर्म्युला लिहितोय हे मी स्वतःच्या मनाने नाही लिहित, ठीक आहे. या गोष्टी दिलेल्या आहेत तुमच्या एनसीईआरटी मध्ये, आणि ते जे वरती सॉल्ड एक्झाम्पल्स किंवा आयडेंटिटीज आहे त्यामधनच घेतलंय. तर मी तो टॉपिक तुमचा कव्हर केलेला आहे ऑलरेडी, बरोबर. तो तुम्हाला मी सांगितलं होता की होमवर्क म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे स्वतःहून. ओके, तर मी परत ते डिस्कस नाही करणार. तर मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी आणि क्लिक व्हायला पाहिजे. ज्यांना नाही माहिती आहे, ठीक आहे, फर्स्ट टाइम एन्काउंटर करताय, लक्ष द्या. ठीक आहे, अटेंटिव्ह राहायचं. चलो, काय येणार आहे मग, इकडे येईल तुमचं 4 टाइम्स कॉस क्यूब ऑफ 2x मायनस 3 टाइम्स कॉस ऑफ 2x. आता 2x आहे, आता फॉर्म्युला लावूयात कॉस 2x चा. कॉस 2x चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. बरोबर, कळलं फॉर्म्युला. तर काय येईल, इकडे येईल 4 इंटू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 चा क्यूब मायनस 3 टाइम्स 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. बरोबर, सिम्प्लिफाय करायचंय. सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे, थोडीशी मोठी इक्वेशन येईल, पण ठीक आहे. इकडे काय ए मायनस बी चा होल क्यूब, तर काय येणार आहे, ए क्यूब येईल 4 कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a प्लस 3b. ओके, मायनस 3 इंटू 2 6 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 3. ओके, व्यवस्थित एक्सपान्शन करायचं हो ना, जे बेसिक आयडेंटिटीज आहेत ते माहिती पाहिजे. ए मायनस बी चा होल क्यूब काय असतो, ए क्यूब मायनस बी क्यूब काय असतो, या सगळ्या गोष्टी. ऑलराईट, चला. तर याला सिम्प्लिफाय करत होतो आपण, तर ब्रॅकेट्सला आपण ओपन करूयात आता. बरोबर ना, ओपन केलं तर काय इक्वेशन बनणार आहे आता आपल्याकडे, आपल्याकडे येईल 4 इंटू 2 इंटू 2 चा क्यूब, राईट. तर 8 कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब होईल कॉस ची पॉवर 6x
-1चं तर 1च राहील, -1 -3 इंटू 2 होईल आपलं, होईल 6 टाइम्स कॉसची पॉवर 4x, नाही 4 होईल ना, 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 होईल 12, 12 कॉस रेस टू 4x प्लस 3 इंटू 3, इकडे 2 होतं, सॉरी, हे येईल तुमचं 6 कॉस स्क्वेअर एक्स -6 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 3. चलो, तर पूर्ण जर याला ओपन केलं तर काय तर माझ्याकडे 8 इंटू 4, 8 4 जा 32, 32 cos raised to 6x -4 -12 into 4, 48 cos ची पॉवर 4x प्लस 24 cos square x -6 cos square x प्लस 3. ओके, तर काय करता येणार आहे? हे बघा, -4 प्लस 3 काय उरलं? -1. 24 cos square x -6 cos square x काय उरलं? 18 cos square x. आणि बाकीच्या टर्म्स काय? 32 आणि 48. तर काय आहे? 32 cos ची पॉवर 6x -48 cos ची पॉवर 4x प्लस 18 cos square x -1. हे आहे आपलं RHS, हेन्स प्रूफ. आणि याच प्रूफ सोबत जो आपला एक्सरसाइज आहे 3.3 राईट, ती झाली कम्प्लीट. ओके, चालेल. तर आता नेक्स्ट आहे बघा, जे मिसलेनियस एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला, हो ना, हे आपण बोलू शकतो की इम्पॉर्टंट असतात, तर तुम्हाला यायला पाहिजेत सॉल्व्ह करता. ठीक आहे, मिसलेनियस एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतःहून गो थ्रू करायचं, कारण सोल्युशन त्याचं ऑलरेडी गिव्हन आहे, तर ते आम्ही डिस्कस करण्यामध्ये काहीच भाग नाहीये. ओके, त्यात काहीच प्रॉफिट नाहीये, तर ते तुम्हाला स्वतःहूनच करायचंय, स्वतःहून समजायचंय. तसं आतापर्यंत जेवढंही कव्हर केलंय आपण, तर त्याच्यावर आधारित तुमच्याकडून ते क्वेश्चन्स तसं तर सॉल्व्ह होऊन जातील. ओके, तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्ही आहातच स्मार्ट सगळेजण, हो ना, तर सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता आपला जो पुढचा टार्गेट आहे किंवा पुढचा जो काम आहे, तो आपला आहे की जी आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज म्हणजे काय म्हणतोय मी, जी आपली मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती आता आपण करूयात सॉल्व्ह. ओके, चलो, तर काय दिली मिसलेनियस एक्सरसाइज आपल्याला, आपण ती बघूयात. ठीक आहे, 2 cos π/13 इंटू cos 9π/13 प्लस cos 3π/13 प्लस cos 5π/13 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आणि हे आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, कारण आपण ह्या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी बघितलेत. ठीक आहे, ओके, चला. तर क्वेश्चन आहे 2 cos π/13 cos 9π/13 प्लस cos 3π/13 प्लस cos 5π/13. आता मला पाहिजे की तुम्ही याच्यामध्ये पॅटर्न रेकॉग्नाइज करायचा आहे की काय दिसतोय आपल्याला टर्म्स मध्ये, काही सिमिलॅरिटी दिसतीये किंवा काही अप्रोच वाटतोय तुम्हाला घ्यावासा, हो ना. तर कसं करता येणार? आता LHS आहे आपल्याकडे, तर काय करणार आपण, जे हे दोन टर्म्स आहेत आपल्याकडे लास्टचे, राईट, 3π/13 आणि 5π/13, त्याच्यावरती आपण आपला फॉर्म्युला स्टँडर्ड जो आहे आधीचा तो अप्लाय करू. काय आहे आपला फॉर्म्युला? cos x प्लस cos y चा. आणि काय असतं ते cos x प्लस cos y आपलं असतं 2 टाइम्स cos ऑफ x प्लस y/2 इंटू cos ऑफ x मायनस y/2. ठीक आहे, तर मी थोडंसं अजून चांगल्या अक्षरमध्ये लिहायचा प्रयत्न करतोय, कारण मला हलकीशी कंप्लेंट आली आहे की घाईघाईत शिकवताना किंवा थोडं स्पीड जेव्हा फास्ट असते माझी लिहिताना, तर हँडरायटिंग एवढी क्लिअर नाही आहे. ओके, चालेल. तर काय करणार आपण, ही जी टर्म आहे आपली स्टॅटिक, ठीक आहे, याला मी आतासाठी फक्त ए ने डिनोट करतोय. ठीक आहे, कारण माझ्याकडे स्पेस नाही इतका लिहायला एक एक गोष्ट, पण ती आपण नंतर यूज करू. ओके, जेव्हा सिम्प्लिफाय होऊन जाईल आपला तेवढासा स्पेसिफिक पार्ट. ठीक आहे, तर काय येणार आहे, ए प्लस कॉस एक्स प्लस कॉस वायचा जो सिम्प्लिफिकेशन आहे आपला तो. ठीक आहे, तर काय येणार आहे तो, तो आपला येईल ए प्लस 2 कॉस 3π/13 प्लस 5π/13/2 इंटू कॉस ऑफ 3π/13 मायनस 5π/13/2. ओके, तर काय लिहिणार याला मी लिहू शकतो ए प्लस 2 कॉस 5π प्लस 8π किती, 5π प्लस 3π झाला तुमचा 8π, 8π/13/2 म्हणजे किती येणार आहे, हा तुमचा येईल 4π/13. ओके,
आणि इकडे काय येणार आहे तुमचा कॉस ऑफ 3π मायनस 5π मायनस 2π/13 म्हणजे मायनस 2π/26 आणि हेच करणार आहे मायनस तुमचं π/13. ठीक आहे, मायनस कॉस ऑफ मायनस π/13. आता आपल्याला माहिती आहे की कॉस ऑफ मायनस π/13 इज इक्वल टू कॉस π/13. तर याला काय लिहू शकतो मी, लिहू शकतो याला मी a प्लस 2 कॉस 4π/13 इंटू कॉस ऑफ π/13. ओके, तर काय उरलं माझ्याकडे आता, जो ए ची टर्म होती माझी, मी ए ला सबस्टिट्यूट करतो. ठीक आहे, ए ला सबस्टिट्यूट केलं तर काय भेटणार आहे मला, काय होतं, ए होतं माझं 2 कॉस π/13 इंटू कॉस ऑफ 9π/13 प्लस 2 टाइम्स कॉस ऑफ π/13 इंटू कॉस ऑफ 4π/13. जी कॉमन टर्म्स आहेत साईडला काढून घ्यायची सेपरेट. काय येणार, 2 कॉस π/13 इंटू कॉस 9π/13 प्लस कॉस 4π/13. परत काय फॉर्म्युला लागणार इकडे, कॉस ए प्लस कॉस बी चा. ठीक आहे, तर परत सेम सिम्प्लिफिकेशन, सेम प्रोसेस. काय येईल इथे, 2 कॉस π/13 इंटू, ठीक आहे, कॉस ए प्लस कॉस बी 2 टाइम्स कॉस ऑफ 9π प्लस 4π/13/2. हे 13/2 म्हणजे हा वरच्या याच्यातनं कॅन्सल होईल इंटू कॉस ऑफ 9π मायनस 4π/13/2. राईट, याला सॉल्व्ह केलं फर्दर तर काय येणार आहे, 2 टाइम्स कॉस ऑफ π/13 इंटू 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 येईल माझं 2 कॉस 9 प्लस 4 13/13 कॅन्सल π/2 आणि 9 मायनस 4 5π/13/2 म्हणजे काय येणार आहे 5π/26. ओके, चलो, तर आता काय करणार मी, मला जे पण व्हॅल्यूज माहिती आहेत ते सबस्टिट्यूट करेल मी. काय माहिती आहे मला आता इकडे, हे बघा, मी 2 कॉस π/13 इंटू 2 इंटू कॉस π/2 इंटू कॉस ऑफ 5π/26. आता कॉस π/2 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे काय आहे, 0. तर 0 इंटू एनिथिंग काय असतं, 0. म्हणजे RHS जे इक्वल करायचं होतं ते, हेन्स काय करून दाखवलं आपण, प्रूफ करून दाखवला. ओके, क्लिअर, इझी होता क्वेश्चन, इझीच म्हणायचं आहे, हार्ड नाहीये हा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. काय आहे, साइन 3x प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस 3x मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स इक्वल टू करायचे 0. ओके, आता नोट करा, काय करता येणार इकडे आपल्याला, साइन ए प्लस साइन बी दिसतोय आणि कॉस ए मायनस कॉस बी दिसतोय. ओके, तर काय लिहिणार मी, आधी मी एक काम करतो, याच्यात आपला अप्रोच दुसरा राहील, मी मल्टिप्लाय करणार आधी. तर काय येईल माझ्याकडे, साइन 3x साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस 3x कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर, तर याला मी काय लिहू शकतो, याला मी लिहू शकतो साइन 3x साइन एक्स प्लस कॉस 3x कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता इथे काय फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, काही फॉर्म्युला करू शकतो का यूज, कोणाला दिसतंय काही, जर नसेल दिसत तर नाही सांगायचंय. बरं, आता मी सांगतो काय करता येईल इकडे. हा काय माझा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, काय तो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा कसला फॉर्म्युला असतो, हा असतो कॉस ए मायनस बी चा. बरोबर, तर कॉस ए मायनस बी कडे अप्लाय करेल मी, तर काय येणार माझ्याकडे, कॉस ऑफ 3x मायनस एक्स मायनस ही जी टर्म आहे ती. ठीक आहे, तर हे काय झालं, हा झालं माझ्याकडे झालं कॉस 2x. आता नोट करा, हे काय कॉस 2x मायनस साइन 2x काय ते तुमचं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतं,
कॉस 2x असतो तो पण, राईट? तर कॉस 2x मायनस कॉस 2x काय उरलं? 0. जो काय होता आपला RHS. हेन्स क्वेश्चन नंबर 2 पण सोपा, इझी प्रूफ झाला. चलो मूव्ह करूत क्वेश्चन नंबर 3 वर. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय बघायचं. क्वेश्चन नंबर 3 म्हणतोय तुमच्याकडे आहे कॉस एक्स प्लस कॉस वाय चा होल स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन वाय चा होल स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2. ठीक आहे, कळतोय क्वेश्चन? काय करणार आता? एक्सपांड करावं तर लागेल. जेव्हा स्क्वेअर दिलंय तर फर्स्ट स्टेप काय? एक्सपान्शन. कसं एक्सपांड करणार? कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर वाय प्लस 2 कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर वाय मायनस 2 साइन एक्स साइन वाय. आता नोट करा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1 प्लस हे प्लस 2 कॉस ए कॉस बी मायनस 2 साइन ए साइन बी. बरोबर आहे? तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. याच्यात जर मी सपोज 2 कॉमन घेतला, काय लिहू शकतो मी याला? 2. ठीक आहे, काय लिहू शकतो मी याला? 2 प्लस हा जो आहे माझ्याकडे 2 इंटू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. वरच्याच क्वेश्चन मध्ये बघितलंय मुलांना आपण हा जो पार्ट होता, राईट? वाय एल इकडे, सॉरी, वरच्या आपण बघितलंय हा काय असतो? हा प्लस तो कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. तर काय येणार माझ्याकडे इकडे? 2 प्लस 2 टाइम्स कॉस एक्स प्लस वाय. आता काय करणार? आता 2 ला कॉमन काढूयात. 2 ला कॉमन घेतलं तर काय येणार? 2 इंटू 1 प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. ओके, 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय. बरोबर. तर काय लिहू शकतो मी याला? फर्दर सिम्प्लिफाय केलं तर 2 इंटू 1 प्लस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2 मायनस 1. हो ना? काय फॉर्म्युला यूज केला मी इकडे? यूज केलं तुमचं कॉस ऑफ 2a इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. आणि ते माझं 2a ला मी काय सबस्टिट्यूट केलं? एक्स प्लस वाय. ठीक आहे, जर माझा 2a इज इक्वल टू एक्स प्लस वाय आहे तर इकडे काय आलं माझा आन्सर? हा 2 कॉस स्क्वेअर ए काय माझा? ए झाला माझा एक्स प्लस वाय बाय 2 मायनस 1. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन आहे. कळलं सगळ्यांना काय केला मी? हा यूज कर कॉस 2a प्लस 2 कॉस 2 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. तर मी काय घेतला? मी ए ला कन्सिडर केला की ए आहे माझा एक्स प्लस वाय बाय 2. आता माझ्याकडे वरती टर्म कुठली होती? माझ्याकडे टर्म होती कॉस एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय होती माझ्याकडे, राईट? तर काय केलं मी? कॉस 2a अप्लाय केला, राईट? तर ए काय माझ्याकडे? ए आला एक्स प्लस वाय बाय 2. तर इक्वेशन काय आली? 2 इंटू 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 नी 1 कॅन्सल. काय उरलं मग? उरलं माझ्याकडे 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2 जो आहे तुमचा RHS. हेन्स क्वेश्चन नंबर 3 पण डन, प्रूफ झाला. हो ना? जास्त अवघड वाटतंय का? नाही, राईट? फक्त एक सबस्टिट्यूशन होती, हो ना, जी थोडीशी ट्रिकी म्हणू शकतो आपण, पण चालेल. विथ प्रॅक्टिस तुम्हालाही समजतंय, राईट? तर चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट आपण आलो क्वेश्चन नंबर 4. काय दिलंय? ओके, थोडाफार सेमच क्वेश्चन आहे, राईट? फक्त प्लसच्या जागेवरती इकडे मध्ये झाले टर्म्स तुमचे मायनस. सॉरी, इथे आलोय मी, माझे सुट्टे संपलेल्या, सुट्ट्या झाल्या माझ्या सेमिस्टर ब्रेकच्या नंतर. आणि मग इकडचं जे क्लायमेट आहे फ्री सिटीला ते खूपच डिफरंट आहे, हो ना? कधी तुम्हाला गारवा दिसतो, कधी खूपच गरमी, उन्हाळा म्हणतो आपण जसं, आणि मधूनच पाऊस पडेल. तर त्यामुळे तब्येत जी आहे थोडीशी खराब होऊन जाते. नॅचरलची गोष्ट इथे आल्यावरती. चलो पुढे बघू. आता सेम गोष्ट, राईट? क्वेश्चन नंबर 4 करत होतो आपण. काय होणार आहे? सेम फॉर्म्युला लागेल, हो ना? इथे इथे सेम होईल. काय होणार आहे? एक्सपान्शन करायचे. स्टेप 1 एक्सपांड, स्टेप 2 कॉमन आणि सिम्प्लिफिकेशन,
स्टेप 3 परत एक फॉर्म्युला लागेल आणि स्टेप 4 सिम्प्लिफाय आणि येऊन जाईल आन्सर सिम्प्लिफाय विथ फॉर्म्युला बरोबर. तर काय करणार आहे कॉस एक्स मायनस कॉस वाय स्क्वेअर. ओके चला कॉस स्क्वेअर एक्स येईल प्लस माझ्याकडे कॉस स्क्वेअर वाय येईल मायनस येईल माझ्याकडे 2 कॉस एक्स कॉस वाय ठीक आहे प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर वाय मायनस 2 साइन एक्स साइन वाय काय होणार आहे 1 काय होणार आहे 1 काय होणार आहे 2 कॉमन घ्यायचा काय होणार कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय काय आलं हे 2 मायनस 2 इंटू कॉस एक्स मायनस कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय काय आयडेंटिटी आहे आयडेंटिटी आहे कॉस ऑफ ए मायनस बी ची बरोबर आहे तर कॉस ऑफ ए मायनस बी केलं मी तर काय येणार इकडे माझ्याकडे येतं इथे माझ्याकडे येईल 1 मायनस 1 वगैरे काहीच नाही इथे माझ्याकडे सिम्पली येईल कॉस ऑफ एक्स मायनस वाय राईट काय लिहिणार मी याला 2 इंटू 1 मायनस कॉस ऑफ एक्स मायनस वाय आता परत जो वरती सबस्टिट्यूशन केलं होतं आपण मला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कॉस 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए चा बरोबर जर हा फॉर्म्युला मला यूज करायचा तर काय करावं लागणार आहे मला ए ला सबस्टिट्यूट करावं लागेल एक्स मायनस वाय बाय 2 राईट तर म्हणजे इकडे हा 2a आला की माझ्याकडे उरतो एक्स मायनस वाय जो आहे माझा कॉसचा पार्ट तर याला मी लिहू शकतो 2 इंटू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 राईट हा माझा येईल 4 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय बाय 2 जो की आहे आपला RHS आणि यासोबत क्वेश्चन नंबर 4 सुद्धा डन. चला घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 ठीक आहे काय 5 मध्ये बापरे साइन नुसता प्लस 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 काय करायचं या क्वेश्चन मध्ये साइन एक्स प्लस साइन 3x प्लस साइन 5x प्लस साइन 7x हे इक्वल टू काय पाहिजे 4 कॉस एक्स कॉसचा 2x आणि कॉस नाही आणि साइनचा 4x ठीक आहे तर एलएचएस वरती फोकस करू आपण करूयात टर्म्स जे आहेत ना आपले आपण त्यांना ग्रुप करूयात तर मी काय करू शकतो मला इथे 2x दिसतोय 4x दिसतोय आणि x दिसतोय राईट तर मी x आणि 5x ला ग्रुप करेल आणि 3x आणि 7x ला ग्रुप करेल ठीक आहे तर काय माझ्याकडे साइन एक्स प्लस साइन 5x प्लस साइन 3x प्लस साइन 7x आता फॉर्म्युला आपण इथे लावूयात साइन ए प्लस साइन बी चा जो की येतो आपला 2 टाइम्स साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 ठीक आहे तर काय भेटतं आपल्याला भेटतं एक्सपांड केलं की 2 साइन एक्स प्लस 5x बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स मायनस 5x बाय 2 प्लस 2 टाइम्स साइन 3x प्लस 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 7x बाय 2 ठीक आहे तर काय करणार आता इकडे आपण करणार फर्दर कॅल्क्युलेशन राईट तर फर्दर कॅल्क्युलेट केलं मी तर माझ्याकडे उरतं 2 साइन 3x इंटू कॉस ऑफ मायनस 2x प्लस 2 टाइम्स ऑफ साइन 5x कॉस ऑफ मायनस 2x राईट तर काय उरतं इकडे फायनली येतं माझ्याकडे 2 कॉस 2x इंटू साइन 3x प्लस साइन 5x कारण मी कॉस मायनस 2x ला मी काय लिहू शकतो मला कॉस 2x लिहू शकतो ओके तर हेच यूज केलं तर काय उरलं माझ्याकडे 2 कॉस 2x साइन ए प्लस साइन बी परत सेम गोष्ट यूज करायची आहे तर काय येणार 2 साइन 3x प्लस 5x बाय 2 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 5x बाय 2 सिम्प्लिफाय केलं काय उरलं 2 टाइम्स कॉस 2x इंटू 2 टाइम्स साइनचा 4x इंटू कॉसचा मायनस एक्स कॉसच्या मायनस एक्सला मी काय लिहू शकतो कॉस एक्स लिहू शकतो 2 कॉस एक्स कॉस 2x साइन 4x आणि हा जो 2 होता इकडे मल्टिप्लाय होऊन होणार 4 ठीक आहे झाला क्वेश्चन नंबर 5 सुद्धा सॉल्व हो ना चलो इझी घेऊयात क्वेश्चन नंबर 6
क्वेश्चन नंबर 6 काय बघायचं आहे? काय दिले आपल्याला? साइन 7x प्लस साइन 5x प्लस साइन 9x प्लस साइन 3x अपॉन सेम टर्म्स पण त्याच्या जागेवरती आलाय कॉस प्लस 5x प्लस कॉस 9x प्लस कॉस 3x. ठीक आहे, आणि हे आपल्याला दाखवायचं इक्वल टू टॅनचा एक्स. ओके, तर हे बघा आता याच्यात काय करणार आपण, जे आपल्याला दोन फॉर्म्युलाज माहित आहे. आपल्याला माहित आहे साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी, हो ना. काय असतं? हे असतं आपलं 2 साइन ए प्लस बी बाय 2 कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. तर हा आपला फॉर्म्युला लागेल न्यूमरेटरला. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं आपल्याला? डिनॉमिनेटर मध्ये कॉस ए प्लस कॉस बी करावं लागेल. तर कॉस ए प्लस कॉस बी काय असतं आपलं? असतं 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला अप्लाय करायची आहे. तर पेरिंग त्यांनी जी दिली आपल्याला 7, 5 आणि 9, 3, आपण त्याच प्रोसेसनी फॉलो करूयात. ओके, तर काय लिहिणार मी लिहिल 2 टाइम्स साइन ऑफ 7x प्लस 5x बाय 2 इंटू कॉस ऑफ 7x minus 5x by 2 plus 2 times sine of 9x plus 3x by 2 into cos of 9x minus 3x by 2 whole upon cos आहे आता इकडे करणार 2 times cos of 7x plus 5x by 2 into cos of 7x minus 5x by 2 plus 2 times cos of 9x plus 3x by 2 into cos of 9x minus 3x by 2. ओके, यालाच पुढे सिम्प्लिफाय केलं मी, तर काय होणार आहे माझ्याकडे उरेल 2 टाइम्स साइन ऑफ 7 प्लस 5 12 बाय 2 6x इंटू कॉस एक्स प्लस 2 टाइम्स साइन ऑफ 6x कॉस एक्स अपॉन 2 टाइम्स कॉस ऑफ 6x कॉस एक्स आणि प्लस 2 टाइम्स कॉस ऑफ 6x आणि परत उरतं माझ्याकडे कॉस 9 मायनस 3 इंटू कॉस एक्स कॉस 3x कॉस 3x. ऑल राईट, चला आता काय करणार मी याच्यात? मला काही कॉमन घेता येतंय का? येस, येतंय मला. 2 साइन 6x कॉमन गेली वरच्या याच्यातनं. काय उरलं माझ्याकडे? कॉस एक्स प्लस कॉस 3x आणि खालून काय घेणार कॉमन मी? 2 टाइम्स कॉस 6x. काय उरलं? कॉस एक्स प्लस कॉस 3x. काय होणार आहे? कॅन्सल कॅन्सल. साइन 6x अपॉन कॉस 6x टॅन 6x, जो की आहे आपला RHS, हेन्स प्रूव्ड. शाबास. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलंय? साइन 3x प्लस साइन 2x मायनस साइन x should be equal to 4 sin x cos x by 2 cos 3x by 2. ठीक आहे, काय करणार आपण? या गोष्टीला सिम्प्लिफाय करून घेऊया. काय करू आपण याला? साइन 3x प्लस साइन x मायनस साइन x. ठीक आहे, साइन 2x मायनस साइन x. याला मी कन्सिडर करेल a आणि ही जी टर्म आहे माझी याला मी कन्सिडर करेल b. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय लागेल माझा? फॉर्म्युला माझा लागेल साइन a मायनस साइन b याच्यासाठी. ठीक आहे, साइन ए मायनस साइन बी. साइन ए मायनस साइन बी सगळ्यांना माहित आहे काय असतं? 2 टाइम्स कॉस ए प्लस बी बाय 2 साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. ऑल राईट, काय लिहिणार मग मी? इकडे येईल माझ्याकडे येईल साइन ऑफ 3x प्लस 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस एक्स बाय 2 साइन ऑफ 2x मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, तर सिम्प्लिफाय केलं तर उरेल माझ्याकडे 2 टाइम्स साइन ऑफ 3x प्लस 2 टाइम्स कॉस ऑफ 3x बाय 2 इंटू साइन ऑफ एक्स बाय 2. बरोबर आहे, तर याला
जर मी आता अजून सिम्प्लिफाय केलं किंवा जर बाहेर काढलं ब्रॅकेटच्या तर काय होईल साइन 3x प्लस 2 टाइम्स कॉस 3x/2 साइन ऑफ x/2. ठीक आहे. याच्यावरती मी काय फॉर्म्युला यूज करू शकतो? मी याच्यावरती फॉर्म्युला यूज करू शकतो साइन 2a चा. साइन 2a काय माझा? साइन 2a आहे माझं 2 साइन a कॉस b. ओके. तर 2 साइन a कॉस b मग काय येईल माझ्याकडे उरेल 2 साइन 3x/2 इंटू कॉस ऑफ 3x/2 प्लस 2 टाइम्स कॉस ऑफ 3x/2 इंटू साइन ऑफ x/2. राईट. कॉमन टर्म्स काय माझ्याकडे 2 कॉस 3x/2 2 कॉस 3x/2. राईट. वरच्याच्यात साइन कॉमन आलं होतं याच्यामध्ये कॉस कॉमन येतोय बाहेर. तर काय उरलं 2 टाइम्स कॉस ऑफ 3x/2 इंटू साइन 3x/2 प्लस साइन x/2. काय फॉर्म्युला लागेल इकडे? साइन a प्लस साइन b. बरोबर. साइन a प्लस साइन b फॉर्म्युला लागेल. काय करणार मी साइन a प्लस साइन b 2 साइन a प्लस b/2 कॉस a मायनस b/2. राईट. अप्लाय होईल. तर काय लिहिता येईल मला? ही टर्म ऍज इट इज येईल खाली 2 cos 3x/2 एक्सपांड करेल याला एक्सपांड केलं तर काय येणार आहे माझ्याकडे येईल 2 टाइम्स साइन ऑफ 3x प्लस x/2/2 इंटू कॉस ऑफ 3x मायनस x/2/2. राईट. तर पूर्ण सिम्प्लिफाय केल्यावरती काय उरतं आपल्याकडे? आपल्याकडे उरतं 2 इंटू कॉस 3x/2 इंटू 2 साइन x कॉस ऑफ x/2 which is equal to 2 sin x cos x/2 2 into 2 which is 4 times sin x cos of x/2 cos of 3x/2 जो की आहे आपला RHS. ऑल राईट. क्लिअर सगळ्यांना है ना? चलो. तर उरलेत आपले फक्त 3 क्वेश्चनच उरलेत आता जे थोडेफार आपण म्हणता येईल की सोपे आहेत. ऑल राईट. तर यात काय करायचं आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू साइन x/2 कॉस x/2 आणि टॅन x/2 ची. जेव्हा टॅन एक्स ची एक स्पेसिफिक व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला सांगितलं की एक्स तुमचा कुठल्या क्वाड्रंट मध्ये. ओके. तर मी काय करणार याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवेल आणि त्या आधारित तुम्हाला बाकीचे जे क्वेश्चन आहेत राईट ते सॉल्व्ह करायचे. तर काय दिलं आपल्याला दिले टॅन एक्स जो आहे तो आहे आपला -4/3 आणि एक्स जो आहे तो आहे आपला क्वाड्रंट नंबर 2 मध्ये. ओके. तर काय करणार मी एक्स जेव्हा मला माहिती आहे क्वाड्रंट 2 मध्ये तर क्वाड्रंट 2 म्हणजे किती माझा π/2 पासून ते पाय पर्यंत. ओके. तर π/2 एक्स पाय किंवा यालाही मी म्हणू शकतो डिवाइड बाय 2 करतो मी. चल π/4 x/2 π/2. ओके. आता मला काय करायचंय मला व्हॅल्यू पाहिजे साइन x/2 ची. काय काय विचारलंय मला त्यांनी साइन x/2 विचारलं होतं मला कॉस x/2 विचारलंय आणि टॅन x/2 विचारलंय. राईट. टॅन x/2 ची व्हॅल्यू मला दिली आहे त्यांनी पण बाकीच्यांची नाही दिली. आता हे बघा आता मी जेव्हा याला डिवाइड बाय 2 केलं राईट माझ्याकडे π/2 आहे. π/2 पासून ते π/4 म्हणजे इकडे काय राहतं ऑल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात माझे. ठीक आहे. तर गिवन टॅन एक्स इज इक्वल टू -4/3. ओके. तर टॅन एक्स मला -4/3 दिलंय ती मी फॉर्म्युला काय यूज करू शकतो मी यूज करू शकतो sec2x इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर. तर काय येणार माझ्याकडे sec2x इज इक्वल टू 1 प्लस -4/3 चा स्क्वेअर. तर इकडनं व्हॅल्यू काय माझ्याकडे ते sec2x इज इक्वल टू 25/9. आता जर मुलांना मला sec2x माहिती आहे sec2x काय असतो माझा 1/cos2x. बरोबर. तर इकडनं मला cos2x ची व्हॅल्यू काय आली cos2x ची व्हॅल्यू आली मला 9/25. ऑल राईट. cos2x ची व्हॅल्यू जर मला आली 9/25 तर मी इकडनं sin2x ची व्हॅल्यू काढू शकतो कारण मला काय माहिती आहे sin2x प्लस cos2x किती असतो माझा 1. राईट. तर काय लिहिणार मी cos x माझा जर आहे -3/5. राईट. आपण इकडे कसलं डिस्कस करतोय आपण इकडे डिस्कस करतोय राईट प्लस -3/5. राईट. आता आपण इकडे डिस्कस करतोय की क्वाड्रंट 2 मध्ये जेव्हा आहे आपण ही व्हॅल्यू जी आहे आपली ही जेव्हा क्वाड्रंट 2 मध्ये क्वाड्रंट 2 मध्ये कॉस काय असतो आपला कॉस आपला असतो निगेटिव्ह. तर कॉस एक्स काय लिहिणार मी कॉस एक्सला मी लिहिल -3/5. ठीक आहे.
आता काय करणार आहे, आता मी फॉर्म्युला यूज करेल. कुठला फॉर्म्युला टाकेल मी फॉर्म्युला यूज करेल कॉस एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 1. बरोबर. तर काय करायचं, मला सिम्पली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. काय लिहिणार, -3/5 इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 1. -1 इकडे गेला +1 होईल. काय उरतं माझ्याकडे, येतं कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू 2/5. मग इकडनं कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 काय आलं माझ्याकडे, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आलं माझ्याकडे 1/5. किंवा मी काय म्हणू शकतो, कॉस एक्स बाय 2 माझं काय आहे, 1/√5. चला, कॉस एक्स बाय 2 झालं सॉल्व्ह करून. आता मी काय करणार, याच्यानेच मी फाइंड करेल कॉस एक्स बाय 2 ने मी फाइंड करेल साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ची व्हॅल्यू, राईट. तर साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 शुड बी इक्वल टू 1. याची व्हॅल्यू काय माझी 1/5. तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार आहे, साइन स्क्वेअर एक्स बाय 2 माझं होईल 1 - 1/5 विच इज 4/5. तर साइन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू किती झाली, साइन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू झाली 2/√5. आता जेव्हा मला साइन एक्स बाय 2 माहिती आहे आणि कॉस एक्स बाय 2 पण माहिती आहे, तर नेक्स्ट टार्गेट काय असेल माझं, नेक्स्ट टार्गेट असेल टॅन एक्स फाइंड करायचं. आणि व्हॉट इज माय टॅन एक्स बाय 2, टॅन एक्स बाय 2 माझं असतं साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. बट आता नोट करा मुलांना, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय सांगितली मी, जेव्हा आपण डिनॉमिनेटर, राईट, जेव्हा पण आपला जो डेनॉमिनेटर असतो, हो ना, जर त्याच्यामध्ये रूट असलं तर काय करावं लागतं आपल्याला, आपल्याला करावं लागतं रॅशनलायझेशन. बरोबर आहे, क्लिअर आहे, सगळ्यांना आठवतं ना हे. तर रॅशनलाइज कसं करणार आपण, साइन एक्स बाय 2 ला मी लिहिल 2 इंटू √5 अपॉन √5 इंटू √5. काय झालंय, उरलं माझ्याकडे 2√5/5. ही झाली साइन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू. ओके. आता टॅन एक्स बाय 2 च्या व्हॅल्यू साठी काय करणार, सिम्पली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार टॅन एक्स बाय 2 साठी. 2√5/5 ही जी व्हॅल्यू आहे ही आहे माझी साइन एक्स ची अपॉन कॉस एक्स. कॉस एक्स ची व्हॅल्यू किती होती माझी 1/√5. तर काय होणार याच्यामध्ये, हे माझं इक्वल टू 2. ठीक आहे. तर काय काय व्हॅल्यूज काढायची होती आपल्याला, साइन एक्स बाय 2 ची काढायची होती, कॉस एक्स बाय 2 ची काढायची होती आणि टॅन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू काढायची होती. तर साइन एक्स बाय 2 ची माझी व्हॅल्यू आली 2√5/5. कॉस एक्स बाय 2 ची व्हॅल्यू आली माझी √5/5 आणि टॅन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू आली माझी 2. ठीक आहे. हे सगळ्याची पण व्हॅल्यूज आल्या माझ्या, हे आहेत त्या रिस्पेक्टिव्ह क्वेश्चनचा करस्पॉन्डिंग जो आहे क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. तर इकडेच आपण हा जो सेशन आहे तो एंड करूयात. ठीक आहे. जो क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 आहे, राईट, याच्यामध्ये काय म्हणाले, तुम्हाला दिलेलं आहे कॉस एक्स दिलाय जो आहे -1/3 मध्ये आणि एक्स जो आहे आपला तो आहे क्वाड्रंट 3 मध्ये. आणि दुसरं कंडिशन आहे जिथे साइन एक्स तुमचा 1/4 आहे आणि एक्स आहे तुमचा क्वाड्रंट नंबर 2 मध्ये. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची बाकीच्या गोष्टींची. ओके. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये आता हे समोरून स्वतःहून तुम्ही ट्राय करणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर मी फक्त तुम्हाला फायनल आन्सर सांगून देतो. तर तुमचं साइन एक्स बाय 2, चला एक काम करू, मी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर लिहून देतोय आणि टॅन ऑफ एक्स बाय 2. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 9 साठी इथे, 10 साठी इकडे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये तुमची साइन एक्स बाय 2 ची जी व्हॅल्यू ती येते √6/3. इथे ते -√3/3 आणि इथे ते -√2. ओके. आणि 10th मध्ये जिकडे आपल्याला साइन एक्स दिलाय 1/4, ठीक आहे, क्वाड्रंटच्या हिशोबाने. तर इथे व्हॅल्यूज येणार तुमचे थोडेसे अवघड व्हॅल्यूज आहेत, पण ठीक आहे. साइनची येईल व्हॅल्यू तुमची √8 प्लस 2√15/4, 8 मायनस 2√15/4 आणि इथे उरेल 4 प्लस √15. ओके. चला, तर याच सोबत जो आपला टॉपिक आहे, हो ना, तो कम्प्लीट झालेला आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा. तर आपण एंड करू शकतो सेशन, हो ना. भेटूयात आपण पुढचा जेव्हा टॉपिक असेल त्यासाठी. ठीक आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांना, तुम्ही हा सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि ही जी कोर्स होती आपली 5 लेसन्स, 5 सेशन झाले या टॉपिक वरती, त्यात कम्प्लीट केलं. ओके. तर थँक्यू सो मच, तुम्ही मीटिंग जॉईन करू शकता आणि इथे आपण जो आपला टॉपिक आहे तो एंड करूया. ओके. एक्सरसाइज झाली आमच्या एंडवरनं, सगळं झालंय कव्हर करून. तुम्हाला फक्त
एक ऍडवाइस आहे की जी समरी पार्ट आहे ती बघाल, जे फॉर्म्युलाज ते लक्षात ठेवाल आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग अजिबात नाही सोडायची आहे. ठीक आहे? चलो बाय, थँक्यू सो मच.